एक कथाभाग घडल्या ना कथाभागेत बहिणीची अवस्था काय पाहिजे तेवढी चांगली नव्हती संसाराची, गरीब परिस्थिती, नशीब तिचं. आणि भावाची जरा चांगली होती, खाणं पिणं पैसा अडका. पण ते बहीण अशी भेटाय जरी आली ना महाराज त्या भावाकडं, तरी भाऊ त्या बहिणीला भेटत नव्हता, जात तर कधीच नव्हता. पण त्या बहिणीच्या तोंडातले शब्द आहेत महाराज, घमंड नको करू दादा श्रीमंती पायी. ऐका दादा, माय मावले हो, सगळ्यांना भाऊ आहेत. ऐका, ती बहीण म्हणते, ती गरिबीची बहीण म्हणते त्या भावाला, दादा तू श्रीमंत झालास, दादा तू पैसा अडक्यानं मोठा असलास, माझं नशीब फुटकर दादा, माझी संसाराची परिस्थिती गरीब आहे. ऐक ना दादा, घमेंड नको करू दादा श्रीमंती पायी, ही दुबळी बहीण काही मागणार नाही. आठवण येता मी रडते दाई दाई. तुझी आठवण आली ना मला तर माझा प्राण जाईल का काय असं होतो. पण ही दुबळी बहीण काही मागणार नाही. दादा मी गरीब जरी असले तरी कधीच तुला मागणार नाही. सांगणार दादा तुका येत नाही, ही दुबळी बहीण काही मागणार नाही. दादा ही श्रीमंत तू असशील तरी गरिबीची बहीण तुला काही मागणार नाही, फक्त तू एकदा भेटायच दादा. आणि माय बापा हो, आज आपले आई वडील गेल्याच्या नंतर त्या लेकीला कोण आहे सांगा बरं, कोण आहे? आपल्याशिवाय दुसरं कोण आहे का त्या लेकीला? माय बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत ती आपल्या घरची लेक. पण आज माझ्या कीर्तनातून वाक्य लिहून घ्या, ज्या दिवशी आपली बहीण माय बाप नसतानाही आपल्या घरी आनंदानं येते ना आनंदानं निघून जाते, ते घराला कधीच कुणासमोर हात पसरायची वेळ येणार नाही, कधीच येणार नाही. मला बहिणीमध्ये ताकद भरपूर आहे.